नमस्ते. वैष्णव मातेचा आशीर्वाद घेऊन मी आज इथे व्यासपीठावरती उभी आहे. खरं पाहायला गेलं तर आज या सोनेरी दिवसाची वाट बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहत होतो महिला, आणि तो दिवस आज आमच्यासाठी सोनेरी अक्षरांनी लिहावा असा उगवलेला आहे. आज व्यासपीठावरती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या जलसंपदा मंत्री शिवतरे बापू, दिलीप कांबळे साहेब राज्यमंत्री, आणि आदरणीय व्यासपीठ समोर जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं पाहायला गेलं तर बचत गट काय असतो आणि बचत गटाची संकल्पना काय आहे हे महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या महिलांना प्रेरणा देणारा हा एक प्रकल्प आम्ही उभा केलेला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून आज महिलांना निवारा कसा उपलब्ध करून दिला तर आज आम्ही थोडक्यात सांगणार आहे. खरं तर मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाहीये, खूप घाईमध्ये आहेत, मी थोडक्यातच भाषण संपवते. वैष्णवी महिला उन्नती संस्था ही 2006 साली स्थापन झाली. या संस्थेच्या अंतर्गत सुरुवातीला 2007 मध्ये 8 गट 80 महिला सभासद होते. 2009-10 साली याच बचत गटाची वाढ झाली, ते जवळजवळ 150 गट आणि 1,500 महिला सभासद झाल्या. याच्यातूनच आम्ही प्रत्येक महिन्याला 100 रुपये बचत गट आणि 300, 500, 700 रुपये गृहनिर्माण बचत जमा करत होतो. त्या बचतीतून आम्हाला एक संकल्पना सुचली की या महिलांना घरं नाही तर ते आपण घरं उपलब्ध करून दिले पाहिजेत. म्हणून आम्ही उरळी देवाची इथे एक 4 एकर जागा घेतली. ती जागा अशी होती की शेती ना विकास झोन होती शासनाकडे, ते आम्ही पाठपुरावा करून निवासी झोन करून घेतलं. त्याच्यानंतर प्लॅन पास झाला 2011 मध्ये, आणि 2011 ते 2013 पर्यंत आम्हाला लोन कुठल्याही बँकेने दिलं नाही, कारण त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिला होत्या आणि यांचं कागदावरती कुठेही उत्पन्न दिसत नव्हतं. त्यामुळे बँका कुठल्याही आम्हाला लोन देत नव्हत्या. बँक ऑफ महाराष्ट्राने सांगितलं की तुमची खाती सगळी आमच्या बँकेत ओपन करा, तुमच्या इंडिव्हिज्युअल सभासदाची करा. शिवाय त्यांनी एवढंही सांगितलं की तुमच्या संस्थेकडनं असे काही आम्हाला डिपॉझिट द्या, कोणाकडनं मिळत असेल तर त्या पद्धतीने आम्ही डिपॉझिटही त्यांना 4 कोटी रुपये दिलं. परंतु बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला लोन दिलं नाही. 2 वर्ष हेलपाटे घालून शेवटी जनता सहकारी बँकेने आम्हाला मदतीचा हात पुढे दाखवला, आणि जनता सहकारी बँकेने आम्हाला लोन दिलं. 2013 मध्ये 64 महिला सभासदांना लोन मिळालं. तिथपासून आमचा हा प्रकल्प जो आहे तो झपाट्याने पुढे जाऊ लागला. 2013 ते 2015 मार्च आमचा प्रोजेक्ट हा कंप्लीट झाला, आणि 2015 पासून याचा लोकार्पण सोहळा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. तो प्रयत्न यशस्वी झाला, याचा आम्हाला आज आनंद वाटत आहे. तसंच ज्या आमच्या 1,500 महिला सभासदांपैकी आम्ही 380 महिलांनाच घरं देऊ शकलो, आणि बाकीच्या आमच्या महिला तशाच होत्या. त्या खूप अशा आमच्या पाठीमागे लागल्या होत्या की आम्हाला सुद्धा घर मिळालं पाहिजे. म्हणून त्याच्याच जवळ बाजूला आम्ही 5 एकर जमीन घेतली. ती सुद्धा शेती ना विकास झोन जमीन घेतली, कारण पुण्यासारख्या परिसरामध्ये इतका मोठा कडाडलेला भाव जमिनींचा आणि फ्लॅटचा, त्यामुळे घर घेणं अशक्य होतं किंवा निवासी झोन जागा घेणं अशक्य होतं. परंतु पहिला अनुभव हा आमच्या पाठीशी असल्यामुळे दुसरी जागा घेण्याचं धाडस केलं. तेही आम्हाला शासनाने आम्ही पाठपुरावा करून तेही आम्हाला निवासी झोन करून दिलं. याच्यामध्ये खरं सांगायचं आनंदाची गोष्ट म्हणजे 3 मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, आणि खरंच यशस्वी असा झेंडा कुणी फडकवला असेल तर आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्यांच्या हातून 5 एकर प्रोजेक्टसाठीही सहकार्य मिळालं, आणि आज लोकार्पण सोहळा करण्यासाठी आज आनंद सोहळा आपल्याला आपल्या पदरात पाडून देण्यासाठी ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यांचं मी खरोखरच वैष्णवी महिला उन्नती संस्था
सर्व पदाधिकारी, सभासद, बचत गट वर्ग आणि माझ्या बंधूंतर्फे खरोखरच मी आभार मानते। इथून पुढे बचत म्हणजे काय आहे तर थोडक्यात आमची संकल्पना आहे की त्यांना अन्न, निवारा आणि वस्त्र या तिन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजेत। आम्ही निवारा दिलेला आहे, वस्त्र सुद्धा देण्याची आम्ही लवकरात लवकर ती सोय करत आहोत, कारण आर्थिक उन्नती जर झाली तर वस्त्र सुद्धा लवकर मिळू शकतं आणि अन्न सुद्धा लवकर मिळू शकतं, कारण त्यांना छोटेसे का होईना पण आम्ही छोटे मोठे असे रोजगार उपलब्ध करून दिले आणि आज याच परिसरामध्ये 5000 महिलांसाठी रोजगार मिळेल असं फॅशन डिझायनिंग अँड गारमेंट्सचं मोठं युनिट उभा करत आहोत। त्याच्यातून त्यांना त्यांच्या घराचा हप्ता भरता येईल आणि त्यांच्या घराची प्रगती करता येईल अशा पद्धतीने आम्ही करत आहोत। याचाच विचार करून या प्रोजेक्टमध्ये एक हॉस्पिटल आणि हायस्कूल सुद्धा उभा केलेला आहे। महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करून मल्टीपर्पज हे एक हॉस्पिटल उभा करत आहोत आणि या मुलांच्या एज्युकेशनसाठी म्हणून एक हायस्कूल सुद्धा उभा करत आहोत की जेणेकरून अनेक अशी मुलं आहेत की त्यांना त्यांची फी भरता येत नाही म्हणून एज्युकेशन अर्धवट राहतं आणि त्याच्यासाठी ते आज आपल्या देशाचे चांगले नागरिक बनू शकतात जर त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं तर। म्हणून याचा विचार करून आम्ही एज्युकेशनची सुद्धा सोय केली आणि महिलांच्या आरोग्याकडे जर आपण लक्ष दिलं तर कुटुंबाचं सुद्धा ते व्यवस्थित संगोपन करू शकतील याचा सुद्धा विचार करून आम्ही मल्टीपर्पज असं 150 कॉटचं हॉस्पिटल सुद्धा उभा करत आहोत। याच 5 एकरामध्ये ती 639 सदनिका आहेत, त्या 7 बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये 350, 650 आणि 450 इथपर्यंत घरं आहेत। या ज्या लोकार्पण सोहळा झाला त्याच्यातल्या 17 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा 332, 450 आणि 650 ची घरं आहेत। आज आम्हाला पाहायला गेलं आम्ही सर्व गोष्टी इथे करून घेतल्या। या लोकार्पण सोहळ्याच्या ज्या सदनिका आहेत त्या प्रिमाइसेसमध्ये आम्ही रेन हार्वेस्टिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन, सिमेंट कॉन्क्रीटची रस्ते आणि धार्मिकतेचा विचार केला तर वैष्णव मातेचं मंदिर 100% सोलर एनर्जी सुद्धा आम्ही तिथं दिलेली आहे। तर अशा प्रकारचा हा आमचा पहिला प्रोजेक्ट यशस्वी पूर्ण झाल्यामुळे दुसऱ्या प्रोजेक्टचा सुद्धा तीव्र आग्रह महिलांनी धरल्यामुळे तो सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो करणार आहे। आज आम्हाला जर शासनाची आणि पक्षाची जर साथ मिळाली तर नक्कीच आम्ही हे काम पुढे यशस्वीपणे पूर्ण करू शकू हीच माझी इच्छा आहे। या परिसरामध्ये सदनिका उपलब्ध केल्या, बाकी सर्व गोष्टी उपलब्ध केल्या, परंतु इथं येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये, इथं पाण्याची व्यवस्था नाहीये आणि सुरक्षिततेची व्यवस्था नाहीये। तर या 3 गोष्टी आम्हाला मिळून जर दिल्या, बापूंना विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, तर या गोष्टी जर आम्हाला उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नाही तर देशात असा झळकणारा प्रोजेक्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एक विजन आहे की 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे। तर ही जी संकल्पना आहे ती 2010 पासून आपण चालू केलेली आहे। पंतप्रधान साहेबांच्या विचारमंचामध्ये आपण खरोखरच सहभागी झालेला आहोत, याचा मला खरंच आनंद वाटत आहे। आज याच सदनिकेमध्ये ज्या सदनिकाधारक आहेत त्यात 100% महिला आहेत की जेणेकरून 2012-13 मध्ये संकल्पना आली होती की महिलेच्या नावे अर्धी प्रॉपर्टी असली पाहिजे, तर अर्धी आम्ही प्रॉपर्टी महिलेच्या नावी केलेली आहे। सामान्य वर्गामध्ये किंवा अगदी मध्यमवर्गीयांमध्ये घरामध्ये भांडण झालं तर त्या महिलेला घराच्या बाहेर काढलं जातं, परंतु तिला कुठेही आधार होत नाही, ती निराधार राहते। आज ह्या परिसरामध्ये या सदनिकेमध्ये तिला घरातून बाहेर काढायचा कोणी विचार केला तर तिचा पती अगोदर विचार करेल, अरे ही आपल्याला घराच्या बाहेर काढेल कारण हिच्या नावे घर आहे। म्हणून ती संकल्पना आम्ही पूर्ण केलेली आहे। इथं ज्या नवीन सदनिका आहेत याच्यासाठी या महिलांच्या नावाने जे घरं आहेत याची स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी जर आमच्या महिलांसाठी माफ केली शासनाने तर फार बरं होईल। सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट सुद्धा आमच्या महिलांसाठी माफ केलं तर त्या धुणं भांडे करणाऱ्या महिलांना हे घर अगदी म्हणजे त्यांच्यासाठी स्वप्नातलं घर नसून प्रत्यक्षातला त्यांचा राजमहल असेल हीच
मी या आज लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी इच्छा व्यक्त करू शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परमपूज्य भगवाध्वज, संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या परिस्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजयी शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जाऊन पोहोचला, ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे या सर्वांनाच वंदन करून आज वैष्णवी महिला उन्नती संस्था पुणे संचलित वैष्णवी महिला हाऊसिंग ग्रुप या गृह प्रकल्पाचा पहिला पूर्ण झालेला लोकार्पण सोहळा आणि त्याचबरोबर पुढच्या टप्प्याचा भूमिपूजन समारंभ अशा प्रकारच्या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी इथे उपस्थित असणारे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुढील काळामध्ये एक ऐतिहासिक मुख्यमंत्री अशा प्रकारचं नाव कोरलं जाईल असे अतिशय हुशार कर्तबगार असे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे मंत्रिमंडळातील सहकारी आदरणीय दिलीप कांबळे साहेब, बाजूच्या मतदारसंघाचे आमदार माननीय योगेश टिळेकर साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा प्रकल्प उभा राहत आहेत, त्या राजश्रीताई नागणे, दत्तात्रयजी नागणे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, देवाचौरुळी या गावचे विद्यमान सरपंच उल्हास शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष भाडळे, जिल्हा परिषदेच्या आमच्या विभागाच्या सदस्य स्वातीताई टकले, या भागातील प्रसिद्ध असे उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते, माजी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष आदरणीय दिलीपबाबा तुपे, योगेशजी गोगावले, माजी सरपंच रुपालीताई भाडळे, प्रमोदनाना भानगिरे, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि तरुण सहकाऱ्यांनो, जिच्या हाती पाळण्याची दोरीची जगा उद्धारी ही जी काही म्हण आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी केलेली तिचं प्रत्यंतर यावं अशा प्रकारचं काम आज आदरणीय राजश्रीताई नागणे यांच्या संवेदनशील मनातून आणि कृतिशील अशा वागण्यातून दिसून आले. एका रोजगार करणाऱ्या, भांडी धुणी करणाऱ्या एका महिलेचा संसार उघड्यावर पडतो आणि अशा लोकांसाठी आपल्याला काम करायला हवं. आणि एखादा माणूस आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न बघतो, परंतु अशा अनेक हजारो स्त्रियांसाठी आणि कुटुंबांसाठी घरं बांधावीत अशा प्रकारचा संकल्प करून त्याला कृतिशील अशी जोड देऊन प्रत्यक्षात हे स्वप्न उतरवण्याचं काम करणाऱ्या राजश्रीताई नागणे आणि त्यांचे पती आदरणीय दत्तात्रय नागणे यांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो, आभार मानतो. मी मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या मीटिंग यात सर्वच अतिशय महत्त्वाची कामं आहेत आणि म्हणून भाषण करण्याऐवजी मुख्यमंत्री महोदय 2-3च गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. हा संपूर्ण भाग आहे, हा इथे पालखी मार्ग करू नये. आपल्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून हा मार्ग घेता येईल, जेणेकरून दोन्ही बाजूला लोकांना मदत होणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ह्या पडद्याला लागूनच कचरा डेपो आहे आणि संपूर्ण पुणे शहराचा जवळजवळ 1500 टन पर डे एवढा कचरा या निष्पाप लोकांच्या माथी गेले 23 वर्ष मारला गेला होता. गेल्या डिसेंबरमध्ये 2014च्या डिसेंबरमध्ये 13च्या डिसेंबरमध्ये एक मोठं आंदोलन झालं होतं आणि 14 पासून हा डेपो कायमस्वरूपी बंद करावा अशा प्रकारची मागणी त्यावेळी झाली होती. विधानसभेमध्ये खूप मोठी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मोठ्या प्रकारे आघाडी सरकारवर आघात केला गेला होता आणि 2 गोष्टी महत्त्वाच्या त्यावेळेस मंजूर झाल्या होत्या. या संपूर्ण कचरा डेपोला कॅपिंग करून लोकांचा त्रास कमी केला जाईल आणि मग 90 कोटीचं कॅपिंग अतिशय स्ट्रगल आणि संघर्ष करून तो मिळवला होता. आजपर्यंत या कामाचं जर पूर्णत्व व्हायला हवं ते अजून झालेलं नाही. निश्चितपणे आपलं सरकार त्याच्यामध्ये लक्ष देते, परंतु माझ्या आजच्या दिवशी ही मागणी निश्चितपणे आपण लक्षात घ्यावी आणि पुण्याचा काही वेळानंतरच पुण्याची जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा संबंधितांना सूचना देऊन कॅपिंगचं काम जर पूर्ण केलं तर त्याच्यातून खूप मोठा दिलासा या परिसरातील सर्वसामान्य लोकांना मिळणार. दुसरी एक महत्त्वाची मुख्यमंत्री महोदय घटना याच्यामध्ये घडली होती. या कचरा डेपोच्या संदर्भामध्ये दुसरी एक मागणी मान्य झाली होती आणि ती म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये असणारे जे नैसर्गिक जलस्रोत आहेत ते 100% कचरा डेपोच्या लिकेजमुळे खराब झाले.
असा निरीचा अहवाल आहे, आपला शासकीय अहवाल आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी हा अतिशय बिकट आणि ज्वलंत असा प्रश्न आहे. कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काही टँकर्स फक्त दिले जातात. आता वैष्णवी ग्रुपचा हा एवढा मोठा प्रकल्प इथे उभा राहतोय, खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर पाण्याचा प्रश्न देखील आहे. आणि यावेळेस म्हणून त्यावेळेस सरकारने शासनावर कॉर्पोरेशनवर जास्त लोड येऊ नये म्हणून MGPच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजनेतून 93 कोटीची योजना मंजूर झाली, प्रादेशिक योजना. सुदैवाने त्याला जागा वगैरे सगळ्या मिळत गेल्या. आपलं सरकार आलं आणि काही धोरणात्मक निर्णयांमुळे हे काम जवळजवळ 1.5 वर्ष रखडलं. कालच मी आदरणीय लोणीकर साहेबांशी बोललो. आपल्या सहकार्याने मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेमध्ये ही योजना घेतलेली आहे. फक्त ती 2 वर्षात पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त फंड हा मिळावा अशा प्रकारची एक मागणी मी सर्वांच्याच वतीने करतो. तिसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यामध्ये कचरा तो आहे तो आणून इथे टाकला जातो. पुण्याचं जे ट्रॅफिक आहे ते कमी व्हावं दिलीप कांबळे साहेब म्हणून सोलापूरहून रोडवरून येणारं सगळं ट्रॅफिक हे पुण्यामधून मार्केट यार्डमधून कात्रजला जायचं किंवा मुंबईला जायचं ते संपूर्णपणे गेल्या 2-3 वर्ष झालं बंद केलं आहे. आणि ते सगळं गाडी तळावरून मंतरवाडी आणि मंतरवाडीवरून याच भागातून कात्रजला जात आहे. अतिशय बिकट अशी अवस्था. मुंबईवरून येणारे सोलापूरला जाणारे सगळे हेवी ट्रॅफिक ट्रक ते कंटेनर्स हेवी गाड्या या सगळ्या इथून वळवलेल्या आहे. कोल्हापूरवरून येणारं बेळगाववरून येणारं संपूर्ण ट्रॅफिक सोलापूरला असत जाते. आणि त्यामुळे सगळ्या 6 पदरी रोड म्हणजे राष्ट्रीय महामार्ग सोलापूरचा, बँगलोरचा आणि मुंबईचा या सगळ्याचं ट्रॅफिक या 22 किलोमीटरमध्ये साध्या रोडमध्ये यायचं आहे. आणि त्याच्यामुळे प्रचंड असं ट्रॅफिक होतं. सकाळी शाळेत मुलांना जायचं म्हटलं तर 4-4 तास रोडमध्ये अडकून पडतात. आणि म्हणून गेल्या वर्षी मी मागणी केली होती, त्याचा प्रकल्प अहवाल देखील झाला आहे. कात्रज पासून ते मंतरवाडी आणि हडपसरपर्यंत तेवढाच चौपदरीकरणाचा रोड जो झाला तर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटेल. लोकांची अतिशय नाराजी आहे आणि या प्रकल्पाला देखील आपण मदत कराल आणि तो पुढच्या काळामध्ये नियोजित कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. हडपसर, सासवड, जेजुरी हा देखील रस्ता या सर्व भागासाठी अतिशय महत्त्वाचा. दुर्दैवाने भूसंपादनासाठी खूप मोठे पैसे लागतात, 700-750 कोटी. आणि म्हणून असलेला BOTचा प्रकल्प मर्धवट सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला आहे. शासनाने त्याला पैसे द्यायचे ठरले आहेत आणि हा संपूर्ण मार्ग आता हडपसर, जेजुरी, सासवड, जेजुरी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी जाहीर केला. रोड नंबर 965 गडकरी साहेबांना सांगून याचं काम देखील स्पीडअपने केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यातून फायदा होणार आहे. हा संपूर्ण भाग हा PMRDच्या मध्ये येतो. मी आता बोलता साहेबांना विचारलं की PMRDला खूप सक्षम करणं गरजेचं आहे. आणि मला आनंद वाटतो सांगायला की आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं होणाऱ्यामुळे आम्ही आनंदी आहोत. जास्त काही मागणी करणार नाही कारण आपण यातला या संपूर्ण विषयामधला अभ्यास हा जाणून आहोत. मी निश्चितपणे या संपूर्ण भागाला तसा न्याय मिळेल आणि पाण्याची योजना 2 वर्षात पूर्ण होईल. 93 कोटीची संपूर्ण मंजुरी झाली आहे. कार्यरंभ आदेश याच्या फक्त निश्चितपणे ह्या 3 गोष्टी जर केल्या तर या संपूर्ण भागाला खऱ्या अर्थाने आज मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली योग आहे, भाग्य आहे. मला माहिती आहे की आपण सर्वजण हे काम मार्गी लावाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.